नमस्कार मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे काय असतं, त्यानंतर वर्नर्स थिअरी पाहिली ज्याने आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड कळेल की एक्झॅक्ट स्ट्रक्चर काय असतं. त्यानंतर त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले गेले की मग एक्झॅक्ट त्याचं स्ट्रक्चर कसं असेल हे प्रूव्ह करण्यात आलं. त्यानंतर लिगॅन्सी म्हणजे जे हे क्लासिफिकेशन ऑफ लिगॅन्ड्स, त्यामुळे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि न्यूट्रल हे लिगॅन्ड म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन ऑक्सिडेशन स्टेट, आयसोमेरिझम वगैरे काढण्यासाठी तुम्हाला ते हेल्पफुल राहील. त्यानंतर आज त्याचंच ॲप्लिकेशन म्हणून ते एक्झॅक्ट आपण समजून घेऊ ब्रीफमध्ये. आणि त्यानंतर जेव्हा आता लिगॅन्डचं झाल्यानंतर सेंट्रल मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेट कशी, त्यानुसार मग कोऑर्डिनेशन नंबर त्याचा किती असतो, त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे ॲनालायझेशन्स, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला बाकीचे सगळे पॉईंट्स तुम्हाला इथेच कव्हर व्हावे. पुढे जाऊन प्रत्येक वेळी तुम्हाला सेपरेट सांगायची गरज पडू नये. तुम्हाला एकदा इथे कव्हर झालं की पूर्ण समजून जाईल. आणि कमेंटमध्ये समजा जो तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे तयार केले गेले आहेत जेणेकरून तुमच्या डिफिकल्टीज सॉल्व्ह केल्या जावं. तर कमेंट्समध्ये तुम्ही नंबर वगैरे सेंड नका करू, कारण त्याची सिक्युरिटी आमची पण आहे. तो आम्हाला पण त्याचा विचार करायला गरजेचं आहे की तुमचा नंबर असं कुठे शेअर झाला नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही काय करतो, इंस्टाग्रामची लिंक दिलेलीच आहे, पण प्रत्येक जणाचं इंस्टाग्राम ID नसेल, त्यामुळे व्हॉट्सअपचा आम्ही नंबर पण तिथं टाकतो. तुम्ही ते जेणेकरून डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि त्यासाठीच ते प्रिकॉशन घेण्यासाठीच मुलांचा आणि मुलींचा सेपरेट ग्रुप बनवला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या सिक्युरिटीची काळजी घेतो, तसं तुम्ही पण तुमच्या सिक्युरिटीची काळजी घ्या. आणि ते व्हॉट्सअपच्या दोघांचे पण नंबर ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. तिथे तुम्ही व्हॉट्सअप करून तिथे सांगू शकता की मला ग्रुपमध्ये ॲड व्हायचं वगैरे. त्यानंतर आपण आता आपल्या चॅप्टरकडे वळूया. तर हे झालं कंपोजिशन म्हणजे काय, एक्झॅक्ट स्ट्रक्चर, कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर कसं आहे ते कंपोजिशन. त्यानंतर नंबर ऑफ Cl- आयन प्रिसिपिटेटेड बाय AgNO3. काल एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला सांगितलं की AgNO3 टाकलं, जेवढे AgNO3 टाकतील, जेवढे फ्री Cl- आयन्स आहेत आयोनायझेशन स्पिअरमध्ये तेवढे आयोनाइज होणार. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स किती तयार होणार, जेव्हा क्रिस्टलोग्राफिक स्टडी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार एक्झॅक्ट पार्टिकल्स किती, टोटल पार्टिकल इथं आयोनाइज किती झाले त्यावरून कळणार. टोटल चार्ज त्या कंपाऊंडवरचा. आणि मोलार कंडक्टन्स इथे कन्सिडर काय करायचं की नंबर ऑफ आयन्स, जेवढे नंबर ऑफ आयन्स जास्त तेवढा मोलार कंडक्टन्स जास्त. बाकी तुम्हाला इथं फॉर्म्युलाची गरज नाही, पण तरी तुम्हाला फॉर्म्युला पण मोलार कंडक्टन्सचा दिला जाईल. इथे समजून घेण्यासाठी सध्या इथल्या पॉईंटवर फोकस करा फक्त की इथं मोलार कंडक्टन्स म्हणजे नंबर ऑफ आयन्स, जेवढे आयन्स जास्त तेवढा मोलार कंडक्टन्स जास्त. तर पहिले एक्झाम्पल आहे आपलं COCl3 6NH3. COCl3 6NH3चं स्ट्रक्चर कसं आहे जे आपण मागेच शिकलो गेलो. त्यात COCl3 6NH3. तर CONH3 6 टाइम्स हे कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये आणि 3 Cl बाहेर येतं, म्हणजे हे फर्मली अटॅच आहे, हे डिसोसिएट होऊ शकत नाही, ह्याचं आयोनायझेशन होणार नाही, ह्याचं काहीच होणार नाही. हे आणि तुम्हाला सांगितलं HCl टाकल्यानंतर पण NH3 रिलीज झालं नाही. म्हणून हे कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जे येतं हे स्पिअरमध्ये जे ते आयोनाइज होऊ शकत नाही, जे बाहेर आयोनायझेशन स्पिअरमध्ये ते आयोनाइज होऊ शकतं. तर हे बघा नंबर ऑफ AgCl प्रिसिपिटेट किती 3, कारण हे 3 Cl बाहेर येतं, हे फक्त आयोनायझेशन स्पेअरमध्ये येतात. तुम्हाला सांगितलं सॅटिस्फाय बोथ म्हणजे काय, आयोनायझेशन स्पेअरमध्ये पण ते आणि कोऑर्डिनेशन नंबरमध्ये पण कॉन्ट्रीब्यूट करतं. जेव्हा सॅटिस्फाय बोथ असतं तेव्हा ते सेकंडरी व्हॅलन्सीला पण हे कॉन्ट्रीब्यूट करतं. त्यामुळे तुम्हाला सांगितलं सेकंडरी व्हॅलन्सी आयोनाइज होतच नाही, सेकंडरी व्हॅलन्सी फिक्सच असते. त्यामुळे जेव्हा ते सेकंडरी व्हॅलन्सी जेव्हा ते स्वतःला दोन्ही सॅटिस्फाय करायला जाईल तेव्हा तो सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतो. तेव्हा सेकंडरी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करतो म्हणजे तो आयोनाइज होऊ शकत नाही, तो तिथेच राहणार, तो फर्मली बाउंड राहणार. तर तुम्हाला सांगितलं आता नंतर टोटल पार्टिकल्स किती, 4 पार्टिकल्स कोणते, एक कॉम्प्लेक्स स्वतः त्याच्यावर चार्ज आहे आणि 3 Cl- 1 आणि हा कंपाऊंड एक, तर असे टोटल 4 होणार. टोटल चार्ज किती 6, हे +3 आणि -3. तुम्ही सांगाल +3 आणि -3 ॲडिशन केलं तर 0 होते. तसं नाही, इंडिव्हिज्युअल क्वांटिटी ऑफ चार्ज कन्सिडर केले. इथे 3 आहे, +3 आहे, इथं -3 आहे, असे टोटल 6 चार्ज आहे. त्यानंतर आता झालं COCl3 5NH3. आता इथे तर तुम्ही सांगितलं 6NH3 आहे, कोऑर्डिनेशन नंबर तर चेंज होणार नाही आहे. मग आता काय करणार, इथं 5च NH3 इथं, तर काय करणार, आता एक Cl काय करणार, दोन्ही सॅटिस्फाय करणार, म्हणजे डॅश आणि डॉट 2 लाईन तुम्हाला सांगितलं होत्या, तर हे दोन्ही सॅटिस्फाय करणार. त्यामुळे आयोनायझेशन स्पेअरमध्ये पण असणार एक आणि तोच कोऑर्डिनेशन स्पेअरमध्ये पण असणार. आणि कोऑर्डिनेशन स्पिअरमधले असल्यामुळे तो आयोनाइज होऊ शकत नाही, म्हणजे एक झाला फर्मली बाउंड, 2च Cl आता फक्त मोकळे राहणार. तर आता इथे किती AgCl प्रिसिपिटेट होणार, 2च AgCl प्रिसिपिटेट होणार, कारण 2च Cl बाहेर फ्री येतं. तर नंबर ऑफ पार्टिकल्स किती होणार, इथं 3 कोणते, हे 2 Cl- आणि हा इंडिव्हिज्युअल कोऑर्डिनेशन स्पिअर, असे टोटल मिळून 3 होणार. त्यानंतर नंबर ऑफ आयन्स और पार्टिकल किती राहणार, 3 कोणते,
सॉरी नंबर ऑफ पार्टिकल्स किती 3, हे कोऑर्डिनेशन स्पेअर आणि हे 2 Cl मायनस, टोटल चार्ज किती राहणार 4, हे +2 हे -2 असा टोटल 4 झाला. नंतर CuCl3 4NH3 4NH3 आता इथे 6 कोऑर्डिनेशन नंबर पाहिजे तुम्हाला, 4च NH3 दिलेले आहेत. मग कसं करायचं, बाकीचे आता 2 जे आहेत Cl मायनस ते कोऑर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअर असं दोन्ही कॉन्ट्रीब्युशन करणार. त्यामुळे 2 फर्मली बाउंड असणार, एकच मोकळा असणार, त्यामुळे एकच AgCl तयार होणार. नंबर ऑफ आयन्स किती 2च असणार, कोणते हे +1 आणि -1. तर टोटल चार्ज किती असणार, टोटल पार्टिकल 2 राहिले आणि टोटल चार्ज पण +2च राहणार. त्यानंतर COCl3 3NH3 COCl3 3NH3 झालं म्हणजे आता तिन्ही Cl हे दोन्ही कोऑर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअरमध्ये आहेत. त्यामुळे दोन्ही फर्मली बाउंड असल्यामुळे AgCl प्रेसिपिटेट होणार नाही आहे. तर Cl फर्मली बाउंड आहे. त्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल्स किती 0. नंतर टोटल चार्ज किती असणार 0. टोटल चार्ज 0 कारण की आयोनाइज होऊ शकत नाही, कारण तुम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये डिफरन्स सांगितलं आहे. त्यामुळे हे आयोनाइज होऊ शकत नाही. हे एक्झॅक्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतं, तर हे एक्झॅक्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे जो की आयोनाइज होऊ शकत नाही. त्यामुळे टोटल चार्ज कळाल तुम्हाला. ह्याच्यावरून तुम्हाला पूर्ण एक आयडिया कळाली असेल की कोऑर्डिनेशन नंबर काय आणि कोऑर्डिनेशन लिगॅन्सी कशी असते आणि त्याचं आयोनायझेशन कसं होतं. त्यानुसार तुम्ही सगळं बघून घ्या आणि हे तुम्हाला लर्न झालं पाहिजे. तर आता तुम्हाला हे पूर्ण एक आयडिया आली असेल. 6NH3 5NH3 4NH3 आणि 3NH3 असल्यावर कसं इथे टोटल मोलार कंडक्टन्स किती असणार 6, टोटल चार्ज 6 आहे. त्यामुळे परत ह्यात 4 आहे, ह्याच्यात 2 आहे आणि ह्यात 0 आहे. कारण इथं कोणताच आयन तयार होत नाही आणि इंडिव्हिज्युअली डिसोसिएट पण होत नाही. आणि इथं प्लस आणि मायनस चार्ज असले, इथे कसं प्लस चार्ज असल्यामुळे तो प्रेसिपिटेट होऊ शकत होता, पण इथे काहीच प्रेसिपिटेशन होणार नाही, काहीच होणार नाही. इथे एक परफेक्ट कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय असतो तर हे असतं. त्यानंतर कोऑर्डिनेशन लिगॅन्सी म्हणजे काय की कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा सेंट्रल मेटल किती लिगॅंड तयार करू शकतो, म्हणजे तेच काय की कोऑर्डिनेशन नंबर. इन शॉर्ट कोऑर्डिनेशन नंबरच. फक्त तिथं कसं लिगॅंडचं सांगितलं होतं, तिथे सेंट्रल मेटलचं सांगेल. सेंट्रल मेटलचे परत तुम्हाला सांगेल कोणते कोणते सेंट्रल मेटल आहेत ज्याचे वेगळे ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळे कोऑर्डिनेशन नंबर आहे. हे जर तुम्हाला कळलं की बाकी पूर्ण चॅप्टर तुम्हाला इझिली पुढचं सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही आता हे थरोली लर्न करून घेता येईल. हे कोऑर्डिनेशन लिगॅन्सी काय तर मेटल आयन ऑक्सिडेशन स्टेट कोऑर्डिनेशन नंबर आणि एक्झाम्पल. इथे काय Ag+ किती 1+, त्यामुळे कोऑर्डिनेशन नंबर किती याचा 2. एक्झाम्पल काय AgNH3 टॉईस. म्हणजे आता हे तुम्हाला कळून जाईल की Ag हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करतो, पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा तयार करतो, कोऑर्डिनेशन नंबर फक्त त्याचा मॅक्झिमम 2 असू शकतो, त्याची ऑक्सिडेशन स्टेट 1 आहे, त्यामुळे जास्तीत जास्त 2 असू शकतो आणि अशा टाईपचा कंपाऊंड तो तयार करतो. त्यानंतर आहे Cu2+, Ni2+, Zn2+, Cd2+, Hg2+ आणि Pt2+. हे सगळे ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, ह्याचे कोऑर्डिनेशन नंबर +4 आहे आणि इथं CuNH3 4 टाइम्स ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह 2 डायपॉझिटिव्ह असे चार्ज असणारा कंपाऊंड तयार करू शकतो. म्हणजे Cu2+ आयन काय करणार, हा ऑक्सिडेशन स्टेटमध्ये हा कोऑर्डिनेशन नंबर असणार. त्यानंतर आयन 3+ CO3+ Cr3+, याचे ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. एक्झाम्पल CONH3 6 टाइम्स अशा टाईपचा कंपाऊंड तयार करणार. SN4+ PT4+, ह्याचा ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6 असणार, PTNH3 6 टाइम्स असा कंपाऊंड तयार करणार. आणि हे जे इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल असतात काहीतरी वेगळं एक्सेप्शन टाईप जर दिसतंय तुम्हाला, एकच कंपाऊंड आहे मॉलिब्डेनम जो सगळ्यात जास्त कोऑर्डिनेशन नंबर आहे, त्याचा +4 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये +8 असे कोऑर्डिनेशन नंबर आहे आणि MOCN 8 टाइम्स असा कंपाऊंड. हे असे एक्सेप्शन टाईप किंवा काहीतरी बोल्ड दिसतं असं लक्षात ठेवा. ह्या लिगॅन्सीवरून काय कळेल तुम्हाला की मेटल आयन कोणते येतात, त्याचे किती पॉसिबिलिटीज आहेत ऑक्सिडेशन स्टेटच्या, किती पॉसिबिलिटीज त्याच्या कोऑर्डिनेशन नंबरच्या, आणि त्याचं एक एक्झाम्पल ते स्ट्रक्चर कळण्यासाठी. याच्यावरून तुम्हाला पूर्ण पुढचा एक चॅप्टर अगोदरच कळून जाईल की हे आयन्स कसे तयार होणार. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर कॅन बी इन्फ्लुएन्स्ड बाय, कोऑर्डिनेशन नंबर कशाने चेंज होऊ शकतो तर त्यात काय चार्ज ऑन मेटल आयन, जो सेंट्रल मेटल आयन आहे त्याचा चार्ज काय आहे त्याच्यावर पण इन्फ्लुअन्स होऊ शकतो. हे फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याच्यात एक्झाम्पल तुम्हाला वेगळं काही नाही, म्हणजे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की तुम्हाला हे थेरोटिकल क्वेश्चन्स पण येऊ शकतो याच्या. नंतर चार्ज ऑफ लिगॅंड, सेंट्रल मेटलचा चार्ज, त्यानंतर चार्ज ऑफ लिगॅंडवर पण असतं. त्यानंतर रिलेटिव्ह साईज ऑफ मेटल आयन आणि त्याचा आयन मेटल आणि त्याचा आयन याची रिलेटिव्ह साईज कशी त्याच्यावर पण आहे. आणि फोर्स ऑफ रिपल्शन बिटवीन लिगॅंड्स, म्हणजे लिगॅंड मध्ये फोर्स ऑफ रिपल्शन कसे त्याच्यावर डिपेंड करतं. तर आता पुढचं सांगतो तुम्हाला मेटल विथ मोर दॅन 1 कोऑर्डिनेशन नंबर. मोर दॅन 1 कोऑर्डिनेशन म्हणजे काय की तुम्हाला इथं सांगितलं जवळपास प्रत्येक आयन्स त्याचा रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेशन नंबर दाखवतो, पण असे इलेमेंट पण आहेत ज्याचे सेम आयनमध्ये तो 2 वेगवेगळे कोऑर्डिनेशन नंबर दाखवू शकतात. त्याचा एक्झाम्पल आहे आयर्न
कोबाल्ट आणि निकेल हे तुम्हाला पिरियडिक टेबलमध्ये सांगितलं सिक्वेन्शियली येतं. फेकोनी समज ह्याच्यात सिक्वेन्शियली हे 3 हे काय करणार, ह्याच्या +2 स्टेटमध्ये दोन्ही पण +4 आणि +4 आणि 6 असे दोन्ही पण कोऑर्डिनेशन नंबर दाखवणार. हे तुम्हाला प्रत्येक पॉईंट आता या व्हिडिओमध्ये सांगणार, प्रत्येक पॉईंट माहीत पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाईल. हे त्यानंतर डिफरंट ॲटम हॅव्हिंग सेम कोऑर्डिनेशन नंबर. त्यानंतर 6 कोऑर्डिनेशन नंबर असणारे कोणते कोणते इलेमेंट येतात जवळपास त्याचे सगळे इथं ब्रीफमध्ये दिलेले आहे. Fe2+, CO2+, Ni2+, CO3+, Fe3+, SN2+, PT4+ आणि SN4+. हे तुम्हाला हे एकदा तुम्ही लर्न करून घ्या, एकदम तुम्हाला सोपं जाईल. आणि काही कसं 10 झालेले पण काही विद्यार्थी असतील की ज्यांना डिटेल्समध्ये काही गोष्टी पाहिजे असतील, जे मी इथं सांगतो त्या काही फॉर ग्रांटेड कन्सिडर करून केलं आहे की तुम्हाला हे माहिती आहेत. पण जर तुम्हाला एक्झॅक्ट माहीत नसेल तरी तुम्ही कधी सांगा, मी त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनेल किंवा तुम्हाला ग्रुपवर सांगेल. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळण्याची गरज आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी मला विचारा. मी तुम्हाला माझ्याकडे वेळ आहे तोपर्यंत तशा पद्धतीने सगळं तुम्हाला एक्झाम डिटेलमध्ये सांगून देईल. आणि इथं जर काही प्रॉब्लेम असेल तर इथलं पण काही सांगा, शक्यतो इथं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही असंच मी शिकवण्याचा प्रयत्न करेल. पण जर तुम्हाला एक बेसिकमध्ये काही प्रॉब्लेम असेल की ॲटॉमिक स्ट्रक्चर काय आहे, न्यूट्रॉन्स कुठं असतात, न्यूट्रॉन्स काय आहे, हे सगळं जरी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला ते पण सांगण्याचं डिटेल करेन. तर आता आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ लिगँड. तर तुम्ही बोलाल क्लासिफिकेशन ऑफ लिगँड ऑलरेडी झालेलं आहे, तर आता हे परत कशासाठी. तर तुम्हाला सांगितलं होतं क्लासिफिकेशन ऑफ लिगँड पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल. न्यूट्रलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बायपिरिडिन हा बायडेंटेड आहे. हे बायडेंटेड काय आहे, तर आता त्याची लिगॅन्सी 1, 2, 3, 4, 6 अशी आहे वेगवेगळी. तर मग ते माहीत पाहिजे आपल्याला कोण मोनोडेंटेड आहे, कोण बायडेंटेड आहे. मोनोडेंटेड म्हणजे एक त्याचा डोनर ॲटम असणार, एकाच साईडनं तो अटॅच करू शकतो. किंवा बायडेंटेड म्हणजे 2 साईडनं अटॅच करू शकतो. टेट्राडेंटेडमध्ये 4 साईडनं अटॅच करू शकतो. तर हे क्लासिफिकेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्यामुळे आपण हे क्लासिफिकेशन आता बघून घेऊ. तर क्लासिफिकेशन ऑफ लिगँडमध्ये काय की टाईप, मोनोडेंटेड, बायडेंटेड असं टाईप. त्यानंतर नेम, त्याचं नेम काय आहे. त्यानंतर ॲब्रिव्हिएशन आणि डोनर ॲटम त्यात कोणता आहे. हे डोनर ॲटम तुम्हाला कोणता आहे, ह्या ॲटमकडे लोन पेर तो डोनेट करू शकणार आहे. तर तुम्ही याचे स्ट्रक्चर जे मी तुम्हाला सांगेल याचे स्ट्रक्चर NCERTतून एकदा बघून घ्या की एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसे असतात. म्हणजे एकदा तुम्हाला माहीत असेल ना ते स्ट्रक्चर तुम्हाला एकदम सोपं जाईल. मी इथं डोनर ॲटम तुम्हाला देतो की कोणता डोनर ॲटम डोनेट करणार आहे. तर मोनोडेंटेडमध्ये एक्झाम्पल काय आहेत, H2O आणि NH3. याला ॲब्रिव्हिएशन काय, H2Oला ॲक्वा. आता हे माहीत पाहिजे तुम्हाला, बरं हे तुम्ही लर्न करून घ्या. आणि NH3ला अमाइन इथं $M आहे. तुम्ही नॉर्मल अमाइन जेव्हा कन्सिडर करता तेव्हा सिंगल M असतं. इथं तुम्हाला नॉमेनक्लेचर असताना हे लक्षात ठेवा. तुम्हाला बऱ्याच वेळा तुम्हाला ट्रॅप केलं जाईल अशा एक्झाम्पलमध्ये, जिथं पूर्ण 2 तुम्हाला सेमच वाटतील. नॉमेनक्लेचरमध्ये 2 नॉमेनक्लेचर सेमच दिलेले कसं काय, पण इथं डिफरन्स असणार. तिथं एकात M सिंगल दिलेला असेल, इथं $M दिलेला असेल. तर इथे डोनर ॲटम असणार आहे नायट्रोजन. त्यानंतर बायडेंटेड लिगँडमध्ये काय, इथिलीन डायअमाइन. त्यानंतर ऑक्झॅलॅटो आणि त्यानंतर डायमिथिल ग्लायोक्झिमॅटो. तर इथिलीन डायअमाइनचे ॲब्रिव्हिएशन काय, EN. त्यात डोनर ॲटम कोणते, दोन्ही नायट्रोजन येतं. नंतर ऑक्झॅलॅटो काय, OX. त्याच्यात दोन्ही C डबल बॉन्ड असे डोनर येतं. तुम्ही NCERTतून स्ट्रक्चर नक्की बघून घ्या, ते तुम्हाला एकदम क्लिअर आयडिया येईल की काय. त्यानंतर इथे तुम्हाला अगोदरच इथे सांगितलं आहे -2 ऑक्सिडेशन स्टेट आहे. कसं तुम्हाला प्रत्येक पुढे वेळा जाऊन काय करणार, तुम्हाला कन्फ्युजन होणार की एक कंपाऊंड असा आहे तर माझ्या ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे. ऑक्झॅलॅटो जेव्हा तुम्हाला दिलं ना कंपाऊंडमध्ये, तर ऑक्झॅलॅटोचं ऑक्सिडेशन स्टेट माहीत असल्यानंतर, कारण हा न्यूट्रल नाही आहे तर तुम्हाला त्याच्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये कन्सिडर करावं लागणार. त्यामुळे हे -2 तुम्हाला इथेच ऑक्सिडेशन स्टेट देऊ शकतो. मी सॉल्व्ह केलेले आहेत एक्झाम्पल, त्याच्यातून मला जेव्हा ह्याची ऑक्सिडेशन स्टेट कळाली की -2 आहे, तेव्हा मी इथे तुम्हाला अगोदरच सांगतो की आता पुढे जाऊन तुम्हाला याची मदत होईल. इथेच दोन्ही ऑक्सिजन डोनर आहेत. त्यानंतर डायमिथिल ग्लायोक्झिमॅटो, त्याला DM जे असे आणि जे ऑक्सिडेशन स्टेट -1 आहे, हे तुम्हाला पुढे जाऊन गरजेचे पडेल. आणि दोन्ही नायट्रोजन डोनर आहेत. त्यानंतर ट्रायडेंटेडमध्ये डायइथिल ट्रायअमाइन, त्याचं ॲब्रिव्हिएशन आहे डाईन आणि तिन्ही पण नायट्रोजन ॲटम. त्यानंतर टेट्राडेंटेडमध्ये काय, ट्रायइथिल टेट्राअमाइन. त्यानंतर ट्राईन याचं ॲब्रिव्हिएशन आहे, चारही पण नायट्रोजन डोनर आहेत. त्यानंतर हेक्झाडेंटेड, हे सगळ्यात IMP आहे. हेक्झाडेंटेडमध्ये काय की इथिलीन डायअमाइन टेट्राॲसिटेटो म्हणजे EDTA जनरली वॉटर प्युरिफिकेशनसाठी यूज केलं जातं. आणि इथं हे वेगळं काय की 4 ऑक्सिजन डोनर आहेत आणि 2 नायट्रोजन डोनर येतात. हे काय करतं, 5 मेंबर्ड हेट्रोडेंटेड रिंग तयार करतो. हेट्रोडेंटेड, होमोडेंटेड काय, हेट्रोडेंटेड म्हणजे काय की जेव्हा कोऑर्डिनेशन नंबरमध्ये त्याच्यात जे कोऑर्डिनेशन नंबर तयार होतो, आपण एक्झाम्पल बघितलं CO NH3 6 टाइम्स, तिथं लिगँड काय NH3 सेम लिगँड आहे, 6 वेळा तेच लिगँड आहे, त्यामुळे ते होमोलेप्टिक झालं कंपाऊंड. आणि हेट्रोलेप्टिक म्हणजे कोणता, तेच बघितलं CO NH3 5 टाइम्स आणि Cl हे मध्येच होतं कोऑर्डिनेशन स्पेअरच्या, तेव्हा NH3 आणि Cl असे 2 वेगवेगळे ॲटम ते सेंट्रल मेटल लाटायचे, ते हेट्रोलेप्टिक झालं. तर परत कॅटायनिक
कॅटायनिक आणि अनायनिक कॉम्प्लेक्स म्हणजे काय, जेव्हा कॉम्प्लेक्सवर पॉझिटिव्ह चार्ज असेल तेव्हा ते कॅटायनिक कॉम्प्लेक्स, जेव्हा निगेटिव्ह चार्ज असेल तेव्हा अनायनिक कॉम्प्लेक्स. कॅटायनिक कॉम्प्लेक्स कधी तयार होतो, जेव्हा त्याच्या स्पिअरच्या फॉर एक्झाम्पल हे स्पिअर आहे आणि ह्या स्पिअरच्या या साईडला जर इलेमेंट असेल, इथे जनरली एनायन्स असतात, हे असेल तेव्हा हे एनायन निगेटिव्ह असतं, त्यामुळे कॉम्प्लेक्सवर चार्ज पॉझिटिव्ह होतो तेव्हा कॅटायनिक कॉम्प्लेक्स. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आयन्स किंवा मेटल्स असतात तेव्हा ते राईट साईड इथं असणार, हे के पॉझिटिव्ह असल्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार आणि हे असे अनायनिक कॉम्प्लेक्स तयार होणार. तर तुम्हाला कळलं होमोलेप्टिक काय, हेट्रोलेप्टिक काय, त्यानंतर कॅटायनिक कॉम्प्लेक्स काय, अनायनिक कॉम्प्लेक्स काय. त्यानंतर आता हे चिलेशन काय प्रकार आहे, पॉलीडेंटेड लिगॅन्ड. पॉलीडेंटेड लिगॅन्ड म्हणजे काय, पॉली म्हणजे मोर दॅन वन पेक्षा जास्त म्हणजे पॉली, त्यास 2, 3, 4 असे. पॉलीडेंटेड म्हणजे काय की डेंटिसिटी मोर दॅन 1 आहे त्याची, अशी डेंटिसिटी असणारी पॉलीडेंटेड लिगॅन्ड किंवा 4 पेक्षा जास्त असणारे असे. तर त्यात काय, पॉलीडेंटेड लिगॅन्ड विथ रिंग स्ट्रक्चर इज अ चिलेट, आणि मेटल त्या मेटलला चिलेट मेटल म्हणतात आणि लिगॅन्डला चिलेट लिगॅन्ड म्हणतात. म्हणजे काय की पॉलीडेंटेड लिगॅन्ड विथ रिंग स्ट्रक्चर, म्हणजे जेव्हा पॉलीडेंटेड लिगॅन्ड एक रिंग सारखं स्ट्रक्चर तयार करतो तेव्हा त्याला चिलेट बोलतात आणि ते प्रोसेसला चिलेशन असं बोलतात. ग्रीकमध्ये चिलेट म्हणजे काय, क्रॅब क्लॉज, म्हणजे क्रॅबचे जे क्लॉज असतात एकदम असं स्ट्रक्चर असं पकडून धरतं ते त्या टाईपचं स्ट्रक्चर आहे. आणि जनरली जे कंपाऊंड किंवा जे कॉम्प्लेक्सेस कोऑर्डिनेशन कंपाऊंड चिलेट लिगॅन्ड तयार करू शकतात ते बाकीच्या कंपेअरनं स्टेबल जास्त असतात. जेव्हा तुम्हाला सेम 2 कंपाऊंड दिले जातात आणि एकाच सांगतात तुम्हाला हे चिलेट आहे, तर चिलेट कधी पण जास्त स्टेबल असते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ॲम्बिडंट लिगॅन्ड काय, ॲम्बिडंट लिगॅन्ड तुम्हाला खूप गरजेचं आहे, तुम्हाला पुढे हे माहिती असणं पाहिजे. तर 2 or more डोनर ॲटम त्या कंपाऊंडमध्ये, त्या एलिमेंटमध्ये, त्या सबस्टन्समध्ये 2 डोनर ॲटम असतात, पण जेव्हा ते कंपाऊंड फॉर्म करतात किंवा जेव्हा डोनेट करतात ते स्वतःच्या लोन पेअर सेंट्रल मेटलला, तेव्हा कोणते एकाच साईडनं डोनेट करू शकतात. एकदाच 2 डोनर ॲटम आहेत त्याच्याकडे, पण तो एका वेळी एकच डोनर ॲटम डोनेट करू शकतो. हे 3 एक्झाम्पल आहे, 3 एक्झाम्पल तुम्हाला माहीतच पाहिजे. हे NO2- SCN- आणि CN-. हे 3 एक्झाम्पल तुम्ही लर्न करून घ्या, तुम्हाला पुढे पण गरजेचे. तुम्हाला पूर्ण केमिस्ट्रीमध्ये याचे महत्त्व आहे, तुम्हाला कळेल काय. याचे नॉर्मल तुम्हाला सांगतो बघा, मेटल हे, त्यानंतर C ट्रिपल बॉन्ड N, जर N हा डोनर ॲटम असेल तर ह्याचं सायानो होतं आहे, हे CN- हे सायानो. आणि जर N ट्रिपल बॉन्ड C, जेव्हा C डोनेट करतो तेव्हा आयसो सायानो. तसंच आहे, जेव्हा N डोनेट करतो SCN मधला तेव्हा थायोसायनाटो, आणि C डोनेट करतो तेव्हा आयसोथायोसायनाटो. हे तुम्हाला छोटे छोटे पॉईंट्स वगैरे कव्हर केले गेले. हे इथे तुम्ही एकदा काय करा, NCERT मध्ये हे स्ट्रक्चर्स तुम्ही बघून घ्या. हे स्ट्रक्चर तुम्हाला बघून झाले की तुम्हाला बाकीचं एकदम इझी जाईल. आणि तुम्हाला इथे पण दिलेले बाकीचे आता पॉईंट्स वगैरे. आता डायरेक्ट एक्झॅक्ट चॅप्टरला सुरुवात करू. हे बेसिक्स तुम्हाला सगळं कळाले. आता तुम्हाला बेसिक क्लासिफिकेशन ऑफ लिगॅन्ड पण कळालं, तुम्हाला कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर काय असतं, कोऑर्डिनेशन कंपाऊंड काय, हे सगळं तुम्हाला बेसिक्स कळाले. आता आपण डायरेक्ट चॅप्टरमध्ये घुसू. हे हा पण चॅप्टरचाच पार्ट आहे, पण जवळपास हे 30% आसपास हा चॅप्टर आहे. 30% चॅप्टर संपल्यानंतर तुम्हाला पूर्ण एकदम डिटेलमध्ये समजून जाईल बाकीचं. धन्यवाद.